शोधून शिनला जीवा तारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो शिरहारी भेटल का वाट मला त्या गाभाराची आज कोणी तरी दावल का श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2025 या निमित्त आपण आज आयोजित केलेला निर्मल दिंडी शुभारंभ कार्यक्रम आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व महाआवास अभियान विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे। माननीय मंत्री महोदयांच्या कल्पनेतून आणि सूचनेनुसार यावर्षीचा पाऊस जास्त असल्यामुळे आपण 9 ठिकाणी जर्मन हँगर्स विशेष करून बसवलेले आहेत वारकरी बांधवांच्या सेवेसाठी, जेणेकरून जास्त जर पाऊस आला तर सर्वसाधारणपणे प्रत्येक ठिकाणी किमान 10,000 ते 12,000 वारकरी तिथे राहू शकतील। त्याला आपण वारकरी सेवा केंद्र म्हणतो, ज्याच्यामध्ये आपले पोलिसांची, महसूल, ग्रामविकासची कंट्रोल रूम आहे, त्याचमध्ये आरोग्य सेवेसाठी असणारे आपलं आरोग्य पथक तिथे उपलब्ध आहे। त्याचबरोबर फिजिओथेरपी कॉलेज आणि आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टर्स तिथं फूट मसाजसाठी उपलब्ध असणार आहेत। त्याचबरोबर आपलं हिरकणी कक्ष त्याच्यामध्ये आहे। आत्ताच अनावरण केलेले आपले 2 वारी सेवाचे ॲप आणि टॉयलेट ॲप हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील राज्य शासनाने सर्व बाबींसाठी आरोग्य असेल, पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, इतर सर्व सुविधा असतील, या सर्व सुविधांसाठी अतिशय भरपूर असं अनुदान माननीय मंत्री महोदयांच्या विभागाने, त्यानंतर नगरविकास विभागाने आणि इतरही विभागाने अनुदान आरोग्य विभागाने असेल, या सर्व विभागाने अनुदान उपलब्ध करून दिलेत आणि दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न तिन्ही जिल्हा परिषदांकडून केला जातो आहे। मला प्रशासन वारी हा सातत्यानं प्रत्येक वर्षी येणारी आहे, परंतु प्रशासनाचे कौतुक या ठिकाणी आहे की पाठीमागच्या वर्षी आमच्या वारकऱ्यांची आणि भक्तांची सेवा करत असताना, दिंड्या पुढे जात असताना, पालखी पुढे जात असताना सेवा द्यायचा 100% प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला। पण मागच्या वर्षी आमची काय उणीव राहिली असेल ती चालू वर्षी ती उणीव भरून काढणं आणि पुन्हा आणखीन चांगली पालखीचा सोहळा कसा होईल, आणखीन चांगली सेवा वारकऱ्यांची कशी होईल, अशा पद्धतीचं नियोजन आपण सगळे मिळून करतो आणि मला वाटतंय आज या वर्षी आपण सर्वोत्तम नियोजन करण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न केलेला आहे। मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, प्रत्येक खातं, आरोग्य खातं, अगदी सगळी खाती यासाठी प्रयत्न करतात। या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करेन आणि हा सोहळा सर्वोत्तम होईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करेन। राहतो माऊलीच्या जिव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात, राज्य शासनाचे गोंधळी नाचवी वीज जो त्यांना भाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी, राहतो धोमनी या जनी जीवनी एका पाशाणी तो सांग माबाल